ज्या तऱ्हेने मुंबईमध्ये आपण बघितलं की चांदिवली येथील खेराणे रोडमध्ये मॅनहोलमध्ये त्या ठिकाणी एक व्यक्ती पडून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आणि आता मुंबईकरांचा हाच प्रश्न सगळ्या मुंबई महानगरपालिकेला, महापौरांना असणार आहे, की आपण मुंबईकरांचा जीव धोक्यामध्ये टाकण्याचं काम का करतात? कारण आपण जर बघितलं तर काल सुद्धा जे आहे ते एका शाळकरी मुलावरती जे आहे ते चेंबूरमध्ये आपण बघितलं की झाड पडून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याचबरोबर आपण बघितलं की एका ठिकाणी बिल्डिंग कोसळण्याचं काम झालं. एका माणसाला जे आहे त्या ठिकाणी शॉक पडून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आणि आपण बघितलं की एक मुलगा जे आहे तो पॉन्डमध्ये पडून त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. म्हणजे काल 4 घटना झाल्यानंतर एक घटना स्वतः महापौरांच्या समोर झाल्यानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी कारवाई करायला पाहिजे होती आणि याची पूर्ण ध्यान द्यायला पाहिजे होतं. दुर्दैवाने हे मॅनहोल खुले कसे होते याचाच मला महत्वाचा प्रश्न आहे, की ज्या वेळेला आपण अशा वेळेला मॅनहोल ओपन करतो, कारण मागच्या वेळेस सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला एका डॉक्टरांचा दुर्दैवाने मॅनहोलमध्ये वाहून मृत्यू झाला होता. त्यावेळी आपण सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेला अशी मॅनहोल जास्त पाऊस येतो त्यावेळी खोलली जातात, तेव्हा तिथल्या तरी कोणीतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी उभं राहण्याची आवश्यकता होती. परंतु आपण नेहमीप्रमाणे बघितलं की मुंबई महानगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार आणि मुंबईकरांच्या जीवनाला त्या ठिकाणी संकटात टाकण्याचं, त्यांच्या जीवनाशी खेळण्याचं, आयुष्याशी खेळण्याचं काम जे मुंबई महानगरपालिका आणि महापौर करतायत. मला त्यांना ह्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की या घटनेला आपण कोणाला जबाबदार धरणार आहात? याच्या घटनेचा नैतिक आपण जबाबदारी घेऊन आपण राजीनामा देणार आहात का? मुंबईकरांचं जीवन जे आहे ते तुम्ही कधी सुसह्य करणार आहात? आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आपण बघतो की 2 दिवस 3 दिवस पाऊस पडला की नाले सफाईच्या नावाची जी फसवणूक केली जाते, जी तिजोरी लुटली जाते, त्याला थांबवण्याचं काम येणाऱ्या काळात तरी होणार आहे का? हा माझा त्यांना त्या ठिकाणी प्रश्न आहे.